मी सुरुवातीलाच आज अक्षय तृतीया आहे, आज ईद आहे. अक्षय तृतीयेच्याही शुभेच्छा देतो. ईदच्या निमित्तानं देखील मी सगळ्यांना ईद मुबारक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आज आपल्या सगळ्यांशी बोलण्याचं कारण म्हणजे दर आठवड्याच्या ठरलेल्या प्रथेप्रमाणे आम्ही पुणे जिल्हा आणि दोन्ही शहराच्या कोविड व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेत असतो. आज ती बैठक पार पडली. त्याच्यामध्ये आत्ताचे तर कामकाज आम्ही करतोयच, परंतु तिसरा टप्पा जो तिसरी लाट येण्याबद्दलची चर्चा आता समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरची सुरू झालेली आहे, त्याचं नियोजन हे पण आम्ही सुरू केलेलं आहे. राज्यात तशा प्रकारच्या सूचना राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्याच आहेत. मुख्यमंत्र्यांचाही त्यांच्या स्तरावर तिथं संपूर्ण राज्याचं नियोजन करण्याचं चाललेलं आहे. इथं पुणे विभाग म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे ह्या चारही जिल्ह्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांशी आम्ही लोकसंपर्कात असतो आणि तिथंही काम चाललेलं आहे. तशाच पद्धतीनं आपल्या दोन्ही शहरात आणि आपल्या 13 तालुक्यामध्ये आपण नियोजनाला ती सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये निधीच्या करता काही केंद्र सरकार जे काही मदत करेल ती केंद्राची मदत, बाकीची राज्य सरकारची मदत, दोन्ही कॉर्पोरेशन असतील किंवा DPC जिल्हा नियोजन समिती असेल, CSR मधला निधी असेल, वेगवेगळ्या कंपन्या आता पुढे येत आहेत. कारण तिसरा जो टप्पा येईल त्याच्यामध्ये लहान मुलं या बाबतीमध्ये कदाचित त्यांना कोरोनाचं लागण झालेलं पाहायला मिळेल. असा सुतोवाच टास्क फोर्सवाले जे वैद्यकीय क्षेत्रातले माहितगार आहेत हे सगळेजण बोलून दाखवत आहेत आणि म्हणून ते नियोजन हे आपण सुरू केलेलं आहे. ही गोष्ट मला आपल्याला सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये देखील राज्य सरकारने 3000 मेट्रिक टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आत्ता आपल्या इथं साधारण 1200 मेट्रिक टनाच्या पर्यंतची आपली तयारी आहे, परंतु ते अजून 1800नी वाढवायची. कारण तुम्ही पाहताय देशातल्या काही राज्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या बातम्या येतात. मी त्या राज्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, कारण नसताना त्यांच्या गैरसमज होईल किंवा त्यांच्या दुःखावर कुठंतरी आम्ही काहीतरी चुकीचं करतोय अशा पद्धतीचं होईल. पण बऱ्याचशा ठिकाणी ऑक्सिजन कमी पडतोय म्हणून काही भागामध्ये आपलं राज्य सोडून इतर भागामध्ये काही पेशंट दगावत आहेत. म्हणून राज्य सरकारने नेमलेली टीम, आमचे सगळे अधिकारी, संबंधित सगळे मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण मिळून याच्यामध्ये कुठलीही कमतरता भासू नये म्हणून रात्रंदिवस फार बारकाईनं लक्ष ठेवू नये. परंतु शेवटी मशिनरी असती, कधीतरी एखादा प्लांट बंद पडतो आणि मग त्याचा परिणाम बाकीच्या सप्लायवर त्या ठिकाणी होतो. ती भर दुसरीकडनं आपल्याला भरून काढावी लागते. आता कालच एक चॅनल दाखवत होतं, आता काही तासापुरताच ऑक्सिजन जळगावच्या परिसरामध्ये शिल्लक आहे, आता पारोळ्याला गाडी पोचलेली आहे, आता तासात गाडी पोचेल, अशा बातम्या त्या ठिकाणी येतात. आणि मग त्या बातम्या आल्यानंतर नागरिक साहजिकच पॅनिक होतात किंवा काय चाललेलं आहे. परंतु त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये जगातनं आता मोठ्या प्रमाणावर ह्या कोरोनावर मात करण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मग औषधं असतील, इंजेक्शन असतील किंवा तुमचा ऑक्सिजन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्याचे मोठ्या प्रमाणावर विमानांनी आपल्याकडं हे पुरवठा व्हायला लागलेला आहे. तो पुरवठा होत असताना तो भारत सरकारकडं पुरवठा होतो आणि मग ते सगळ्या राज्यांना देतात. मध्ये आमच्या जयंत पाटलांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं किंवा जो आलेला पुरवठा हा नक्की किती आत्तापर्यंत आलेला आहे आणि कुठल्या कुठल्या राज्याला त्याच्यातला किती पुरवठा झालेला आहे हे एकदा पारदर्शकपणे देशाला कळलं पाहिजे. साहजिकच जिथं पेशंटची संख्या जास्त असेल तिथं जास्त गेलं पाहिजे, जिथं पेशंट आटोक्यात आहे तिथं त्या प्रमाणात गेलं पाहिजे. संख्येच्या प्रमाणामध्ये गेल्यानंतर कुणाचं काही गैरसमज राहण्याचा कारण राहत नाही आणि म्हणून त्याही प्रकारचा निश्चितपणे निर्णय केंद्र सरकारने तिथं घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, मला आज गणेश बिडकरांनी एक पत्र दिलं सभागृह देते की बाबा आम्हाला ग्लोबल टेंडर काढायला परवानगी द्या.
मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, महानगरपालिकेला ग्लोबल टेंडर काढायची परवानगी राज्य सरकारची लागतच नाही. मी नगरविकास खात्याच्या नंबर 1च्या सचिवाशी बोललो, गगराणीशी, महेश पाठकशी बोललो. मुंबई महानगरपालिकेने त्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं कारण नसताना कुठेतरी राज्य सरकार परवानगी देत नाही वगैरे असं नाही. उलट केंद्र सरकारने 45 पासून वरच्या वयोगटातल्या सगळ्यांना लस द्यायचं ठरवलेलं आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्यामुळे तेवढी लस आपल्याला मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, 18 ते 44 मध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला. त्या व्यतिरिक्त आता काही खाजगी कंपन्यांना, खाजगी हॉस्पिटलला, खाजगी उद्योगधंद्या म्हणजे उद्योगपतींना पण लस त्यांच्या लोकांच्याकरता द्यायला सुरुवात झालेली आहे. आता होणारी तयार लस 50% केंद्र सरकार, राहिलेल्या 50%मध्ये देशातली राज्य आणि खाजगी अशा पद्धतीचं आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी खाजगी लस द्यायला सुरुवात झालेली आहे, पण त्यांचा रेट वेगळा आहे. जास्त दराने ते ठराविक लोकांना परवडत असेल, पण सर्वसामान्य माणसांचा पण हक्क लस मिळण्याचा आहे. म्हणून आपण पहिल्यांदा 1 मे पासून साधारण 18 ते 44 वयोगटाला लस सुरू केली होती. पण लसीचा पुरवठा कमी होतो आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 45च्या पुढच्या लोकांना लसीचा पहिला डोस जो झाला आहे तो डोस होऊन आता दुसऱ्या डोसची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही निर्णय असा घेतला की तात्पुरते 18 ते 44 वयोगटातले लसीकरण थोडंसं थांबवायचं आणि केंद्राची लस जी कमी पडती ती राज्यांनी घेतलेली लस त्याच्यात ॲड करायची आणि पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांना दुसरा डोस देऊन तो विषय सगळा क्लिअर करून टाकायचा. अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारच्या सूचना असल्यामुळं यंत्रणा तशा प्रकारचे कामाला लागलेली. काही बाबतीमध्ये आता सोसायटीमध्ये द्या, सुविधा द्या, आमच्याकडं लसीकरणाचं केंद्र सुरू करा, अशा मागण्या येतात. पण सौरवराव आयुक्त आणि कलेक्टर राजेश देशमुख यांना सांगून भारत बायोटेकनी आपल्या जिल्ह्यामध्ये 20 एकर जमीन मागितलेली, म्हणजे 11.58 म्हणजे 11 दुने 22 आणि 5.5 जवळपास 27-28 एकर मागितलेली जमीन. ती जमीन देण्याच्या बद्दलच्या ताबडतोब सूचना आपण आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. काल दोघांनी जाऊन पाहणी केलेली आहे. भारत बायोटेकची मशिनरी आलेली आहे. त्यांची लस आपल्या पुण्यामध्ये तयार करायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला कदाचित 3 महिने लागतील, पण माझं म्हणणं 3 महिने लागू किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवस लागण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांना लागणारी लाईट, त्यांना लागणाऱ्या तिथल्या सुविधा ह्या आम्ही ताबडतोब लक्ष घालून त्या क्लिअर करायला सांगितलेलं आहे. तशा प्रकारचं अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनातल्या अधिकारी वर्गाने घेतलेलं आहे आणि ती लस सुरू झाल्यानंतर त्याचाही आपल्याला बेनिफिट मिळेल. आम्ही थोडंसं त्यांना, मी सौरवरावांना सांगितलं की त्यांच्याशी बोला आणि होणारी लस निम्मी केंद्राला तुम्हाला द्यावीच लागेल, पण राहिलेली निम्मी लस तुम्ही महाराष्ट्र सरकारला देण्याच्याबद्दलचं आम्हाला मदत करा, म्हणजे त्याचा फायदा आपल्या नागरिकांना होईल. आणि त्याच्यातून आता एक गोष्ट पुढं आलेली आहे, लसीचं उत्पादन क्षमता ही सिरमची आणि भारत बायोटेकची पण मर्यादित आहे, ते पण वाढवत आहे. आता साधारण बातम्या यायला लागलेल्या आहेत की 10 कोटीपर्यंत तरी लस मिळेल अशा प्रकारचं सिरमनी नियोजन केलेलं आहे आणि 5-7 कोटीपर्यंत भारत बायोटेकने नियोजन केलेलं आहे. आता देशातल्या तमाम नागरिकांना नितांत लसीची गरज आहे, कारण जगात जिथं जिथं राष्ट्रांनी लसीकरण केलं आहे तिथं तिथं हा आजार आटोक्यात आलेला आहे. आपण 18च्या पुढं विचार करत होतो, पण आता लहान मुलांच्या करता पण लसीकरण द्यावं अशा प्रकारचं काही प्रपोजल पुढं आलेली आहेत. काहींना त्याच्याबद्दल लस तयार करायला परवानग्या देखील दिलेल्या आहेत. काही राष्ट्र या
लहान वयोगटातल्या मुलांना लसीकरण देण्याच्या बद्दलचा पुढाकार घेत आहेत. तो यशस्वी झाल्यानंतर आपल्याला पण आपल्या एकदम तरुण मुलांना, लहान मुलांना मुलींना लसीकरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी भारत सरकारलाही घ्यावा लागेल, राज्य सरकारांना पण सगळ्यांना घ्यावं लागेल. याच्यात कुठल्याही प्रकारे कुणी राजकारण न आणता सगळ्यांनी मदत करावी लागणार आहे. हे सगळं होत असताना इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे त्याच्यामध्ये पुढं आलेले आहेत. ह्याच्यातलेच काही व्हायरस आणि त्याच्या संदर्भामध्ये देखील आज आम्ही फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा विचार केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या देण्याच्या संदर्भामध्ये आमचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्युकर मायकोसिन ही काळी बुरशी, ब्लॅक व्हायरस त्याला म्हणतात, तर त्या रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढताना दिसतोय. आपल्या इथं काही पिंपरी चिंचवडमध्ये, काही पुण्यामध्ये, काही ग्रामीण भागामध्ये असे पेशंट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. या रोगासाठी औषधाचा पुरवठा रुग्णालयात सुरळीत व्हावा, कोणताही काळाबाजार होऊ नये, कारण ते औषध फार तसं महागाचं आहे. खूप इंजेक्शन द्यावी लागतात, म्हणजे 15 लाखाच्या पुढं काहीतरी तो आकडा जातो. तर त्याच्यात आम्ही पहिल्यांदा ते महात्मा फुले जनआरोग्य स्कीममध्ये हे घातलेलं आहे, ह्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि जसं रेमडेसिवीर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियंत्रण ठेवून त्याचा आता पुरवठा होतोय आणि ते सुरुवातीला थोडासा काहींनी जरा कांगावा केला, पण नंतर बहुतेक जण म्हणाले की बाबा आम्हाला ह्याचा चांगला उपयोग होतो. आणि राज्य सरकारला आणि आमच्या प्रशासनाला पण कळालं की नक्की कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत. काही वेळेस आम्हाला बेडच दाखवत नव्हते. आता रेमडेसिवीर औषधं पाहिजे म्हटल्यावर त्यांना बेड, ऑक्सिजनचे बेड किती आहेत, व्हेंटिलेटर्सचे बेड किती आहेत आणि ICU बेड किती आहेत आणि रेग्युलर बेड किती आहेत हे सगळं सांगावं लागलं. त्याच्यामुळं त्याही पद्धतीनं आपल्याला उद्याच्याला ती औषधं कमी पडू नये म्हणून मी सोमवारी पण मुंबईमध्ये जाऊन त्याच्याबद्दलची मीटिंग घेऊन, आत्ता जसं रेमडेसिवीरचं एका कंपनीनं वर्ध्यामध्ये प्रोडक्शन सुरू केलं आणि ते प्रोडक्शन सुरू झालं. विदर्भामध्ये परवाच गडकरी साहेबांचा मला नाही कालच फोन आला होता की अजित आता आम्हाला जे काही पाहिजे त्याच्यातनं पुरवठा सुरू झालेला आहे, ॲडिशनलचा पाहिजे असेल तर राज्याला पण तिथून घेता येईल. मी लगेच सीताराम कुंटे चीफ सेक्रेटरीला सांगून त्याच्याशी बोलायला लावलं आणि त्यांचं 30,000चं काहीतरी उत्पादन क्षमता आहे पर डे. त्याच्यामुळं मागं रेमडेसिवीरची जेवढी ओरड पाहायला मिळत होती तेवढी आता पाहायला मिळत नाही. तर आठवड्याचा आढावा घेता ह्या आठवड्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हची पण संख्या कमी झालेली आहे, डिस्चार्जची संख्या चांगली आहे आणि त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह कमी आहेत. त्याच्यामुळं बेड पण उपलब्धता आता होती आहे. असे साधारण थोडंसं ग्रामीण भागात तेवढी परिस्थिती नाही, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये तशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आपण तिसऱ्या लाटेचं संकट लक्षामध्ये घेता पुणे शहराचा विचार करता, पिंपरी चिंचवडचा आणि ग्रामीण भागाचा विचार करता वेगवेगळ्या भागामध्ये तशा प्रकारची मुलांच्या करताची सोय तिथंच त्या हॉस्पिटलमध्ये राहणार, जसं राजीव गांधी हॉस्पिटल आपलं आहे तशी आपण केलेली आहे. आपण सगळ्या बालरोग तज्ज्ञांची पण VCद्वारे मीटिंग घेतोय, त्यांनाही विश्वासात आपण घेतोय. आणि जे महत्त्वाचे आपले हॉस्पिटल्स आहेत म्हणजे ससून आणि नायडू YCA वगैरे इथं तर आपण करतोच, परंतु रुबी असेल, दीनानाथ मंगेशकर असेल, जहांगीर असेल, भारती असेल, DY पाटलांचा असेल किंवा सिम्बॉसिसचा असेल, कराडांचा असेल, ह्या सगळ्यामध्ये देखील लहान मुलांच्या करताचे बेड हे तुम्ही त्या बाबतीमध्ये ठेवले पाहिजेत, अशाही प्रकारच्या सूचना या सगळ्या हॉस्पिटलला दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं पुढं तहान लागल्यानंतर वीर न खांता आपल्याला आता या जो काही आत्तापर्यंतचा अनुभव आला गेल्या 6 वर्षातला त्या सगळ्याचा विचार करून राज्य सरकारने आणि आपल्या पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाने ती भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा संसर्ग वाढवण्याची शक्यता असल्यामुळं
बालरोग तज्ज्ञ यांचा एक टास्क फोर्स देखील स्थापन केलेला आहे. बालरोग तज्ज्ञांच्याद्वारे लहान मुलांच्या उपचाराबाबत विशेष मार्गदर्शन करणं, इव्हन लहान मुलांना तो आजार बळावल्यानंतर त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यायची याच्याहीबद्दल पालकांना पण आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे, त्यांना माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये मीडियाचा वापर करून त्या सोशल मीडियाचा आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण मदत घेणार आहे. आणि प्रतिबंधात्मक औषधाबाबत पण त्यांना माहिती की कुठली काळजी घेतली पाहिजे. मी आज एक विचारलं तज्ज्ञांना, किंवा जसा रेग्युलर जो कोरोना होतो त्या कोरोनाच्या जवळच्या पेशंटकडे गेलं तर इतरांना लगेच ते बाधित करतं, तसं हा जो म्युकर मायकोसिस आजार आहे ह्याच्यामध्ये तसं आहे का, तर ते म्हणले नाही, तो संसर्गजन्य नाही आहे असं एक त्यांनी बोलून दाखवलं. आणि ह्या बालरुग्णांसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करणे याबद्दलची पण पूर्वतयारी ही आपण करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या इथं तसं बघितलं तर पुणे विभागामध्ये लसीकरण चांगलं झालेलं आहे. जवळपास आपण 24,91,267 नागरिकांना लस दिलेली आहे. आणि आज पण आपल्याकडं लस आहे. राज्याचं कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा हे विभाग अग्रेसर आहेत लसीकरणाच्या बाबतीमध्ये. पण सगळ्यांनाच ते मिळालं पाहिजे याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पण व्यवस्थितपणे आहे. अग्निशामक यंत्रणा आपण ऑडिट करून घेतलं, अग्निशामक यंत्रणेचं ऑडिट करून घेतलं आपण. त्याच्यामध्ये दुसरं एक ऑडिट इलेक्ट्रिकल ऑडिट पण आपण त्या ठिकाणी करून घेतो आहे. त्याच्यामध्ये सुहास दिवसांच्यावर ही ती सगळी जबाबदारी दिलेली आहे. काही ठिकाणी ऑडिट करत असताना काही हॉस्पिटलनी आतमध्ये आपल्या टीमला जाऊन दिलं नाही. आज आम्ही पोलिसांना सांगितलं असं जर कुठले हॉस्पिटल करत असेल तर ॲक्शन घ्यायची, अजिबात कुणाचा मुलायचा तटका. आणि माझी सगळ्या हॉस्पिटलला पण विनंती आहे की त्याच्यात ऑडिट हॉस्पिटलचं होतं आहे त्याच्यात चुकीचं काय आहे, आपण त्याच्यामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अशा प्रकारचं आपलं सगळं कामकाज चाललेलं आहे. रुग्णालयाचं फायर ऑडिटचं पण मी आत्ता तुमच्याशी बोललो. ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्याबद्दल पण आमचं नियोजन चाललेलं आहे. ऑलरेडी 2 प्लांट पुणे मनपाच्या हद्दीत आणि 2 पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेले आहे. साधारण 44 प्लांट आपले प्रस्तावित आहेत. 8 पुणे मनपामध्ये, 7 पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये 29. आणि त्याच्यामध्ये खाजगी पण हॉस्पिटलला एक ठराविक वेळेचं लिमिट देऊन त्यांनी पण त्यांच्या भागामध्ये ऑक्सिजनचे जनरेशन प्लांट टाकायच्याबद्दलच्या सूचना ह्या न्यायालयाने पण केलेल्या आहेत आणि राज्य सरकारने पण तशा प्रकारे त्यांना सांगितले. अच्छा हां, बरोबर आहे. उच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं. मी आज महापौरांशी पण बोललो आणि आयुक्तांशी पण बोललो, विक्रम कुमारांशी. अशा पद्धतीनं करू नका, कारण थोडंसं न्याय व्यवस्थेने त्याबद्दल थोडं नाराजी व्यक्त केलेली. असं करता कामा नये. जर मुंबई महानगरपालिका चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांचं जसं नोंद सुप्रीम कोर्ट घेतं, हायकोर्ट घेतं, तसं आपल्यातल्या मी तर ज्या दिवशी करोना आला त्या दिवसापासून इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना पूर्णपणे सगळ्या खासदार आमदारांना मुभा असती, कुणी मिटिंगच्या वेळेस यावं, चर्चा करावी, त्याच्यामध्ये काय त्यांच्या विधायक सूचना असतील त्या सांगाव्यात. कुठंही मी त्याच्यामध्ये राजकारण येऊन दिलेलं नाही. निधी देत असताना किंवा निर्णय घेत असताना एकमेकावर टोलवाटोलवी करून उपयोग नाही. तो माणसाचा जीव महत्त्वाचा आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि तशाच पद्धतीनं आजपर्यंत मी वागत आलो. दादा, पण त्या शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली, तिचं निलंबन झालं. कुणाचं?
शिक्षकेचं जे जे शिक्षक होते ना तिचं निलंबन केलं गेलं आज, म्हणजे काल जी कारवाई झाली त्या शिक्षकेचं निलंबन केलं. मग आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, कारण जबाबदार ते आहेत मुळात. त्या शिक्षकेने तिची स्वतःची चूक होती म्हणून तिनं केलं का कोणी तिला सांगितलं होतं की तू असं सांगायचं? तिला जर कोणी सांगितलेलं असेल तर सांगितलेल्यावर पण कारवाई झाली पाहिजे. काय आपण ज्यावेळेस एखाद्यावर जबाबदारी देतो त्यावेळेस तेवढ्या तासाकरता त्यांनी तितक्याच तडफेने त्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. आत्ताचं प्रथमदर्शनी त्या शिक्षिकेने चूक केली हे दिसतंय, त्याच्यावर लगेच त्यांच्यावर कारवाई केली. तसं चौकशीमध्ये त्यांच्या वरिष्ठांचं पण चूक असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. मी आपल्याला सांगतो, शेतीच्या कामाला कुठंही आपण थांबवलेलं नाही. शेतीची अवजारं, शेतीची बी बियाणं, शेतीची औषधं ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये दुकानाला उघडी ठेवायला परवानग्या दिलेल्या आहेत. कारण 7 तारखेला मृग नक्षत्र निघणार, 3 आठवडेच बाकी आहेत. त्याच्यामुळं आम्हालाही माहिती आहे की मध्ये मी खरीपाची पण आढावा बैठक घेतली. त्याच्यामध्ये खताची उपलब्धता, बियाण्याची उपलब्धता, बाकीचे जे काही त्यांची गरज असेल त्या सगळ्याची उपलब्धता, लोकप्रतिनिधींच्या केलेल्या सूचना या लक्षामध्ये घेता आम्ही व्यवस्थितपणे नियोजन जिल्ह्यामध्ये पण केलेले, राज्यामध्ये पण केलेले. पीक कर्जाच्या बद्दल जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँका ह्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. आता तर आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज ह्या सगळ्या वर्गाच्या करता देतोय. तो निर्णय यंदाच्या बजेटच्या निमित्तानं आम्ही जाहीर केलेला आहे. त्याच्यावर तिथं त्या कामाला अजिबात कुठलं बंधन नाही आहे, म्हणजे ते थांबवलेलं नाही आहे. पण नियमावलीची तंतोतंत पालन करू. नहीं, इसमें ये देखो, वैक्सीनेशन स्टार्ट किया लेकिन जितना वैक्सीन मिलना चाहिए उतना वैक्सीन मार्केट में नहीं है. जब वैक्सीन पूरा अवेलेबल हो जाएगा तब हम उसी हिसाब से जानने वाले हैं. किसी एक भी आदमी को हम विदाउट वैक्सीनेशन वहाँ रहने की इजाज़त नहीं देंगे. सबको वैक्सीनेशन कंपलसरी करना ही पड़ेगा. और उसके बारे में जितने भी उसके केंद्र शुरू करना चाहिए, सुविधा देनी चाहिए, वो सब देने की गवर्नमेंट की तैयारी है. दादा, एकीकडे तुम्ही सगळं एवढं काम करता रात्रंदिवस, सगळे तुम्ही अधिकारी म्हणा, आणि जलसंपदा खात्यामध्ये जो काही गोंधळ आता मीडियासमोर येतोय, म्हणजे बदलींच्या फायली महत्त्वाच्या का लोकांचं आरोग्य? कशाच्या फायली? म्हणजे एकूणच बदलीबाबत असतील किंवा वेगवेगळ्या कामाच्या फायली ज्या आहेत. प्रशासनाचं कामकाज सरकार जे कुणी चालवत असतं त्यांनी ते प्रशासनाचं काम बघावं. त्याच्यात बाकीच्यांनी पण जास्त काही चर्चा त्या ठिकाणी करू नये. हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. पाठीमागच्याही 5 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला मी रेकॉर्ड दाखवलं तर त्यावेळेस पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य वाटेल तशाच पद्धतीचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले. कारण लोकांनी निवडून दिलेलं ते सरकार असतं. आज आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय हा करोनाचा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अग्रक्रम करोनाचं संकट दूर होण्याच्या करता देतो. त्याच्यातनं नवीन काही गोष्टी येत आहेत, जसे मी काही आजाराचा उल्लेख केला. असे प्रकारचे आजार येऊन त्याच्यातनं माणसांचे डोळे जात आहे, माणसांचा अख्खा जबडा जातो आहे, मेंदूपर्यंत ते जातं आहे, त्याच्यातनं त्यांचा जीव जातो आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या होऊ नये म्हणून खबरदारी. आता तुम्ही बघितलं भारतामध्ये काही ठिकाणी डेड बॉडीज रिव्हरमध्ये म्हणजे नदीमध्ये सापडल्या. आपण वास्तविक कुठंच भारतामध्ये तसं होता कामा नये. प्रत्येकाचे नीटपणे आरोग्याची काळजी ह्या त्या राज्यांनी आणि प्रमुख म्हणून भारत सरकारने घेतली पाहिजे. काय कुणाबद्दल असं कोण म्हणलं? नाही, 1 मिनिट. नाराजी वगैरे कुणाच्याबद्दल असलं तर मी स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर, मी 30 वर्ष सरकारमध्ये काम करतोय, प्रशासनामध्ये काही वर्ष आणि काही वर्ष विरोधी पक्ष म्हणून. मी तसं कधीच, मला जर कुठल्या अधिकाऱ्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मी त्यांना
बाजूला घेईल आम्ही दोघं बसू आणि त्यांना सांगितलं ही माझी नाराजी आहे, ह्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, विषय संपला. हे असं एक मिनिट मी माझ्यापुरतं त्या ठिकाणी सांगतो. आज माझे एक सहकारी माझ्या पार्टीचे प्रांताध्यक्षांच्या संदर्भात असेल तर त्याच्याबद्दलचं उत्तर तेच त्या ठिकाणी देतील. परंतु जयंत पाटील पण खूप सिनियर नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं आहे, गृह मंत्रालय सांभाळलं आहे, ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं आहे, आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांची आजपर्यंतची कामाची पद्धत बघितली तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेणारे आहेत. उलट जरा तापट स्वभावाचा मीच आहे, कडक बोलणारा. ते तर माझ्या एकदम दुसऱ्या बाजूचे. त्याच्यामुळं हे बातम्या कशा आल्यात काय आल्यात, कधी कधी महत्त्वाच्या गोष्टीच्या पेक्षा जी गोष्ट महत्त्वाची नाही अशालाच आपण महत्त्व द्यायला लागतो आणि लोकांचं लक्ष सगळं तिकडं डायव्हर्ट होतं. वास्तविक माझी आपल्याला आणि आपल्यामार्फत तमाम सगळ्या मीडियाला विनंती आहे की यामध्ये काही तथ्य नाही आहे. हे प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनामधले मुख्यमंत्री आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे मंत्रीगण आणि प्रशासनातले असलेले मुख्य सचिव आणि बाकीचे सगळे सचिव हे आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालो वगैरे अशातला भाग नाही. अनेक वर्ष प्रशासन चालवणारे आम्ही माणसं आहोत. झालं ना 2 मिनिटात 1 मिनिटात मी हे केलं. मी कधी आलोय का तुमच्याकडे माझी पब्लिसिटी करा म्हणून? मला ते लक्षामध्ये आणून दिल्यानंतर मी ताबडतोब थांबवलं. माहिती आणि प्रसिद्धी खातं असताना हे असं करायला नको होतं आणि मी त्याबद्दलचं सांगितलं. मी मागं पुढं बघत नाही. माझ्या लक्षात आलं की तिथल्या तिथं निर्णय घेतो. माझ्या वाचण्यात आलं, माझ्या पाहण्यात आलं, तिथल्या तिथं मी आदेश दिले आणि ते विषय संपवला. आता कशाला उघडत बसताय? काय हो, त्यांचं काही म्हणणं होतं वॅक्सिनच्या बद्दल. ते म्हणणं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं. मी सौरवराव, विक्रमकुमार, कलेक्टर, राजेश पाटील आम्ही सगळ्यांनी त्याच्यात चर्चा करून जे काही त्यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असेल तर ते दुरुस्त करा अशा सूचना दिलेल्या. कारण नसताना तो प्रश्नाला काहीतरी फोडणी देण्याचं काम चाललेलं आहे. मला त्याबद्दल एवढंच म्हणायचं आहे, राज्य सरकार चालवत असताना त्या पाण्यावर ज्यांचा अधिकार आहे त्यांचं पाणी कुणीही काढून घेणार नाही. त्याचं पाण्याचं नियोजन ज्यावेळेस एखाद्या धरणाचं काम हातामध्ये घेतलं जातं त्याच वेळेस केलं जातं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये नागरीकरण वाढलं किंवा आणखीन काही नवीन गोष्टी झाल्या, पाण्याचा वापर वाढला तर त्या संदर्भामध्ये सर्वांना विश्वासामध्ये घेऊन पुढच्या कारवाई केल्या जातात. परंतु तुम्हाला मी आज सांगतो, लाकडी लिंबोडीचं चर्चा 20 वर्षापासून आहे, 25 वर्षापासून आहे आणि याला एवढं पाणी लागतच नाही. कारण नसताना 5 TMC पाणी, 6 TMC. मी या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याला आणि तिथल्या माझ्या शेतकऱ्याला सगळ्या लोकप्रतिनिधींना आवाहन करू इच्छितो की यामध्ये काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कुठलाही अन्यायकारक भूमिका सरकारमधनं होणार नाही त्याबद्दलचा शब्द उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः देतो. परंतु नुसतं तसं सांगण्याच्यापेक्षा त्याबद्दलची करेक्ट भूमिका काय काय, कारण आता कोण म्हणतं आता आम्ही कोर्टात जाणार. सगळ्यांना तशा पद्धतीनं न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे, तो कोणी काढून घ्यायचं काहीच कारण नाही लोकशाहीमध्ये. पण वस्तुस्थिती काय ही इंदापूरकरांनी पण समजून घ्यावी आणि सोलापूरकरांनी पण समजून घ्यावी. पण हा विषय काही जण राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातनं तापवण्याचं काम चाललेलं आहे. कृपया कुणी महत्त्व देऊ नये, कारण ते कुणावर अन्याय नाही आहे. आणि मी पुन्हा सांगतो की आम्ही देखील तिथं आहे तोपर्यंत अन्याय होऊन देणार नाही. सर पुणे के लवासा के जो सिटीजन्स है उन्होंने 2-3 बार स्टेट गवर्नमेंट को पत्र लिखा है, तो इधर उनको बहुत सारी मुश्किलात है. इसके बारे में आपका क्या मुश्किलात है? नहीं, वो लवासा के बारे में आपको भी मालूम है. लवासा का टोटली
जो वहाँ निर्माण किया उसका वहाँ का परमिशन, वहाँ के अलग अलग कोर्ट मैटर ही इतने सालों से चालू है, तो वो जब तक ख़त्म नहीं होता तब तक उसमें फिर कुछ डिसीजन लिया तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हो सकता है। उसमें अगर कोई आए हमारे पास, उन्होंने अर्ज दिया, एप्लीकेशन दिया, तो हम बैठेंगे ऑफिसर के साथ और उसमें कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न होते हुए जो भी कुछ रास्ता निकाल सकते हैं वो रास्ता निकालेंगे। काय राज्यपालांना भेटलो, कारण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हा अधिकार तिथं नव्हता आणि जे आम्ही कमिशन वगैरे नेमलेलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी काय सुतोवाच केला आहे ती ऑर्डरच आलेली आहे। ती ऑर्डर आल्यानंतर आम्हाला केंद्र सरकारकडं आणि राष्ट्रपतींकडे जायला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं जर काही करायचं असेल तर बॅकवर्ड क्लास आयोग जो असतो केंद्राचा त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी जायचं असतं। म्हणून आम्ही राज्यपाल हे राज्य सरकार आणि भारत सरकार यांच्यामधलं एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून काम करत असतात। त्याच्याकरता आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या स्वरूपामध्ये आमच्या राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी स्वतः मीडियाला काय सांगायचं ते सांगितलं। काय करते तुम्ही सरकारमध्ये नाही ना, तुम्ही पत्र देऊन काय करणार आहे? सरकारमध्ये जे आहेत त्यांना तो अधिकार आहे। आम्ही त्याच्यामध्ये वेळ पडली तर एक दिवसाचं अधिवेशन किंवा उद्याच्याला जुलैला 5 तारखेला अधिवेशन आहे त्याच्यात ठराव करणं वगैरे, मग यांना पत्र द्यायला कुणी थांबवलेलं आहे? त्यांनी जाऊन पत्र द्यावं। आज राज्याचे प्रमुख आम्ही सगळे, काँग्रेसचे अध्यक्ष, शिवसेनेचे प्रमुख, पार्टीचे शिवसेना प्रमुख, तसंच राष्ट्रवादीचे प्रमुख, हे सगळ्यांनी जाऊन सगळ्यांनी त्या पद्धतीनं तिथं ते पत्र दिलं, चर्चा केली। एकनाथराव शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मी, अशोकराव चव्हाण, स्वतः मुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, सगळेजण आम्ही होतो। नाही त्या दिवशी नाही आठवण केली, म्हणलं आज जरा वेगळा विषय आहे तर त्या विषयात विषय नको, वेगळी वेळ घेऊन जाऊ, खास 12 लोकांच्या करता। हा काय काय हा कुणी हा ऑनलाईन असं सगळेच म्हणायला लागले। मग ऑनलाईन करायचं म्हटलं आणि अशी थोड्या थोड्या करता परवानगी द्यायची म्हटलं तर पुन्हा करोना मागं लागेलच आपलं। जरा सबुरीने घ्या, आम्हालाही बरं वाटत नाही हे लॉकडाऊन करायला वगैरे, आम्हालाही वाईट वाटतं, पण आता लॉकडाऊन तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका अधिकाऱ्यांनी काय स्टेटमेंट केलं यांनी मला आता फिल्म दाखवली, ते म्हणले की राज्य सरकारच्या आधी पुणे प्रशासनाने हा निर्णय घेतला म्हणून पुण्याचं कोरोनाचं पॉझिटिव्हचं प्रमाण कमी आलेलं आहे। हे अजित पवार म्हणत नाही, जे भारत सरकार आहे त्या भारत सरकारमधला एक अधिकारी तिथं स्टेटमेंट करतोय। त्यावेळेस करताना किती आम्हाला त्रास झाला आणि किती कुणाकुणाची नाराजी सहन करावी लागली ते आम्हाला माहिती। काय पोलीस यंत्रणेचं काम करेल, का झाला काय नाही तर तपासाचा भाग आहे तो, तपास केला जाईल। कुणाची चूक असेल तर त्याच्या संदर्भातली पुढची कारवाई होईल, चूक नसेल तर होणार नाही। नाही अजिबात नाही। आता तुम्ही काहीतरी काढू नका, त्या संदर्भामध्ये ऑनलाईन आहे, ऑनलाईनला आमदाराच्या चिठ्ठीचं काय कारण आहे? कसं तुम्ही म्हणजे काहीतरी पटेल असं बोला नाही। मी ऑनलाईन सांगतो ना, इथं आयुक्त बसलेत आणि डावीकडे कलेक्टर बसलेत, ढगात गोळ्या नाही मारत, खरं ते सांगतो। अहो झालं काय, ऑनलाईन केल्यानंतर
आज अनेक आमदारांनी तक्रार अशी केली, समजा तालुक्याचा आमदार आहे, तर तालुक्याचा आमदार असताना त्या तालुक्याचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये ऑनलाईन त्याच तालुक्यातल्या लोकांनी करायला पाहिजे होतं. ते न करता बाहेरच्या भागातल्या लोकांनी तिथं ऑनलाईन केलं. ऑनलाईन तर कुणालाही करता येतं, आणि ते तालुक्याच्या बाहेरचे, काही लोक जिल्ह्याच्या बाहेरचे, ते गाड्या घेऊन तिथं आले. लोकप्रतिनिधीचं म्हणणं की आमच्या तालुक्यामध्ये वॅक्सिन देत असताना आमच्या तालुक्यातल्याच लोकांनी त्यांच्यातलंच ऑनलाईन केलेल्यांचे नंबर लावावेत. असं तरी जरा अडचण झालेली आहे, कारण तुम्ही एकीकडे ऑनलाईन म्हणता, मग ऑनलाईन तर कुठलाही माणूस करू शकतो ना. तर ती आता अडचण यायला लागली. त्याचं कारण ह्याचं वॅक्सिनची कमतरता असल्यामुळे हे थोडेसे प्रश्न पुढं आलेले. तर वॅक्सिनची कमतरता दूर करण्याचं काम सर्वांनीच, केंद्र सरकारपासून सगळ्यांनी केलं, आणि विशेषतः ज्या कंपन्या आहेत त्यांनी वॉर फुटिंगवर काम करून प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवली, तर हा प्रश्न निकालात निघायला सोपं जाईल. जाऊ दे, आता काय, आता पेट्रोल भरायला तुम्ही गेला तरी तिथं फोटो असतो, काय करता का ते, कदाचित फोटो ह्याच्याकरता असेल. आता 100 रुपयाचं पेट्रोल तुम्ही भरताय, त्यांच्या साक्षीनं आपण भरतोय, असं असेल. असू ते, आता काय आहे तर का मी काय वेगळा लागून गेलो का कुणी. जर देशातल्या सगळ्या नागरिकांच्या तुमच्या माझ्या सहित तो फोटो असणारच सर्टिफिकेट घेण्याचं बंधन घातलं असेल, तर लोकशाही पद्धतीनं ते निवडून आलेले म्हणून त्यांनी ते आणलंय. तर लोकांनी त्याचा, काही लोकांनी त्याची पब्लिसिटी किती करावी, आम्ही असं कुठेही सर्टिफिकेट देताना कुणाचे फोटो बिटो काही तसलं टाकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की पहिल्यांदा त्या माणसाला कसं आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढता येईल, त्या परिवाराला त्याच्यातनं कसं सुरक्षित बाहेर ठेवता येईल, हा प्रयत्न केला पाहिजे. पण जाऊ द्या, तो विषय आत्ता नाही. आज ती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पुन्हा लोक म्हणतील की आमचा जीव जातोय, ह्यांना राजकारण पडलं. ते बघू, एकदा करोना दूर झाल्यानंतर काय बोलायचं ते त्या पद्धतीने बोलू. अहो, त्याच्यामध्ये ते करण्याच्या करता सगळ्यांनीच मागणी केलेली आहे. आमची पण तीच भूमिका आहे. त्या संदर्भामध्ये आता कुठं थांबलेलं आहे ते तर सोमवारी जाऊन बघतो जरा. काय लोकांनी नाही मतं दिली, नेमकं काय झालं, मतं नाही दिली, एवढंच झालं. आता का नाही दिली, पाठीमागच्या काळामध्ये परिचारक उभे होते, अवताडे उभे होते, अवताडे अपक्ष होते, परिचारक भाजपचे होते. भाजपने बरोबर जो पराभूत अपक्ष झाला त्याला तिकीट दिलं, त्याच्यावर त्याला मानणारी मतं आणि त्या परिचारकांची म्हणजे भाजपची मतं अशी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आम्ही देखील मागच्या वेळेसपेक्षा भारत बालकेंच्यापेक्षा जास्त मतं घेतली. आम्ही पार पोचत आलो, परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये जो चमत्कार झाला त्या चमत्काराला आम्ही कमी पडलो, म्हणून ते निवडून आले. समजलं? दादा, ज्या पद्धतीने लसींचा सगळे निर्णय जे आहे ते केंद्र सरकारकडे आहेत, पण याचं विकेंद्रीकरण म्हणजे राज्य सरकारला पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावं असं वाटतं का? कारण सगळे निर्णय का आता आपण ते म्हणून नवीन वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. आज संकट जगावर आहे तसं आपल्या भारतावर आहे. आज भारतामध्ये म्हणजे आपलं एवढं बाहेर कशी आपली बदनामी झालेली आहे ते आपण बघतोय. त्याच्यामुळेच एक विमान कार्गो सगळे आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले. आता हे येत असताना कोणी ज्यावेळेस देशावर संकट येतं, हे देशावरचं संकट आहे, त्यावेळेस अशा प्रकारचे काही गोष्टी मनामध्ये ठेवून चालत नाही. देशावरचं संकट देशामध्ये असणाऱ्या प्रमुखांनी लक्षामध्ये घेऊन त्याच्यातून सगळ्या भारतातल्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, तिकडं गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत सगळीकडं योग्य पद्धतीनं वितरण व्यवस्था, योग्य पद्धतीनं निर्णय व्यवस्था घेतली पाहिजे, असं माझं मत आहे. वॅक्सिनचा पुरवठा झाला की लगेच सुरू करतो.
त्या संदर्भामध्ये आपण मी म्हणणार ना त्या जे जे व्हॅक्सिन तयार करतात त्या सगळ्यांची आपण बोलतोय. ते प्रत्येकजण आता राहिलेल्या 50%मध्ये प्रायव्हेटवाले पण घातलेले असल्यामुळं थोडासा त्यांचा कल. आता आपलं 300 रुपयाचं सिरमचं व्हॅक्सिन आहे, भारत बायोटेकचं 400 रुपयाचं आहे. केंद्र सरकारला हेच व्हॅक्सिन 180ने मिळालेलं आहे. आता प्रायव्हेटवाले काही 600 रुपयांनी घ्यायला लागलेले. आता ते पण त्याच्यातनं पैसा कमवण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर सूचना दिलेल्या आहेत की भारत सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सगळीकडे व्हॅक्सिनचा दर प्रायव्हेट असू, राज्याचा असू, केंद्रशासित प्रदेश असू किंवा भारत सरकार असू, सगळीकडे एक पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. जर कुणी पुन्हा कोर्टामध्ये PI दाखल केलं तर सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये या करोनाच्या काळामध्ये मुंबई हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांना काही लक्षात आलं तर ते ताबडतोब त्याच्यात लक्ष देऊन त्यांना जे आदेश द्यायचे ते देऊ शकतात आणि देत आहेत. हो का, आपल्या पुण्यामध्ये पण तशाच पद्धतीनं खराब होते. नंतर पुणे कॉर्पोरेशननी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. त्याच्यातले बरेचसे आता व्हेंटिलेटर्स आपण दुरुस्त करून घेतले. पुण्यामध्ये तशा पद्धतीनं ज्ञानी लोक असल्यामुळं ते दुरुस्त झाले. आता तेच टेक्निशियन तशा पद्धतीचे कदाचित औरंगाबादमध्ये नसतील. त्यांनी जर पुण्यातल्या इथं आमच्या आयुक्त किंवा कलेक्टरला संपर्क साधला तर तिथं आम्ही पण तिथल्या कलेक्टरला सांगू की इथं ह्या कंपनीकडनं आम्ही ते रिपेअर करून घेतले. त्यांचं नाव द्या त्या कलेक्टरांना आणि तुम्ही ह्यांना द्या केंद्रेकरला की बाबा हे असं असं आहे, उपयोग होईल. पण बंद पडलेले आता बंद पडले म्हणून रडत बसण्यापेक्षा ते दुरुस्त कसे होतील ते पाहिलं पाहिजे आणि कुणाची दुरुस्त करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे ते दिलं पाहिजे. कुणाकडनं अजून तसं काही दिलेलं नाही. फार तर पंतप्रधान मधून अधून मीटिंग घेतात. आता पंतप्रधान किती तारखेला जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग आहे? 18 आणि 20. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले काही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधणार असतील तर आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगू तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली तर तिथं वॅक्सिन लवकर पाठवण्याची विनंती करा असं सांगतो. आणि प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी VCद्वारे बोलतात त्यावेळेस मुख्यमंत्री पण बोलतील. पण मी पण त्यांना सांगतो की आमच्या पत्रकार मित्रांचा आग्रह आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागं लागून लवकरात लवकर लस कशी येईल ती बघा असं तुमचाही निरोप देतो. अजून पुढं त्याच्यामध्ये टेंडरमध्ये हे भरले गेलेलं नाही आहे. आपण प्रयत्न करतो. आता पुणे पण महानगरपालिका काढायचं म्हणते, मुंबई पण काढायचं म्हणते. त्यांचाही कसा प्रतिसाद मिळतोय ते त्या ठिकाणी आपण बघू. कारण अजून भारत सरकारने बाहेरच्या वेगवेगळ्या लसीला परवानगी दिलेली नाही. फक्त रशियाची लस आणि आपल्या भारत बायोटेकची लस आणि सिरमची लस यांनाच परवानगी आहे. अजून जॉन्सनला परवानगी दिलेली नाही. त्याच्यामध्ये अजून त्या फायझरला परवानगी दिलेली नाही. चायनाची पण लस आहे पण ती आपल्याला नको आहे. हा त्याची किंमतच अजून कळेना ना. 900 तुम्हाला कोणी सांगितलं? हां चर्चा नको, खरी किंमत सांगा. तुम्ही चर्चा करून तुम्ही बोलू शकता पण मी काही चर्चा म्हणून सांगू शकत नाही. उद्या हेडलाईन अजित पवार उपमुख्यमंत्री असं असं बोलले. त्याच्यामुळं माहिती घेतो. पण आम्ही त्यांना परवानगी मागितलेली आहे की बाबा परवानगी द्या. अजून परवानगी दिलेली नाही. दिली की ताबडतोब त्याच्याबद्दलची कारवाई. कारण आता सगळ्यांना लसीकरण आपल्या पॉप्युलेशनचा विचार करता समजा 125 कोटी धरा. ते अतिशय लहान मुलं असतील ती बाजूला काढा. 125 कोटीमध्ये लसीकरण करायचं म्हटलं तर 250 कोटी डोस आपल्याला लागतील.
त्याच्यातले आत्ताशी कुठं आपण 2 कोटीपर्यंत समजा महाराष्ट्रामध्ये पोचलो आहे असं एक गृहीत धरा. बाकीकड देशातली इतर राज्य तर फार महाग आहे, फार म्हणजे फार महाग आहे. त्याकरता असं मी मगाशी सांगितलं 10-12 कोटी आणि दुसरं 7-8 कोटी असं जर खरोखरीच एवढं मोठ्या प्रमाणावर ते उत्पादन करू शकले तर मग कुठंतरी आपल्याला रिलीफ मिळेल असं मला वाटतं.